क्रमांक 1 तपांबर. तपांबरालाच ट्रोपोस्फियर असे सुद्धा म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 13 किलोमीटर अंतरापर्यंत वातावरणाच्या थराला तपांबर असे म्हणतात. तपांबरातील हवेत सतत बदल होत असतात. या बदलांचे पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनावर खूप परिणाम होत असतात. सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागालगतची हवा सर्वाधिक गरम असते. तपांबरात वरवर गेले असता हवा थंड होत जाते. तपांबरात सरासरी 160 ते 165 मीटर उंच गेल्यास तापमान 1 अंश सेल्सिअसने कमी होत जाते. तपांबरात वर गेले असता वाढत्या उंचीनुसार हवेचा दाब कमी होत जातो. वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प तपांबरातच असते. म्हणून ढग, विजा चमकणे, पाऊस, धुके, वारे, वादळे या सर्व हवामानाशी संबंधित घटना तपांबरातच होतात. वाहतुकीसाठी वापरली जाणारी विमाने तपांबराच्या उंच थरातून उडतात. तपांबराची विषुववृत्तावरील जाडी 16 किलोमीटर असून तपांबराची ध्रुवावरील जाडी सुमारे 8 किलोमीटर असते. पृथ्वीवरील एकूण वातावरणापैकी 97% वातावरण हे तपांबर या थरातच असते, तर इतर 3% वातावरण पृथ्वीच्या उर्वरित 4 थरांमध्ये असते. तपस्तब्दी. भूपृष्ठापासून जवळजवळ 10 किलोमीटरच्या उंचीपर्यंत वातावरणाच्या तापमानात सतत घट होत जाते, परंतु त्यानंतरच्या 3 किलोमीटरच्या थरातील तापमानात कोणताही बदल होत नाही. वातावरणाच्या या थरात तापमान स्थिर राहते. म्हणून तपांबरातील शेवटच्या 3 किलोमीटरच्या थराला तपस्तब्दी असे म्हणतात.